क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। निफाड हादरलं, अनैतिक संबंधातून थंड डोक्याने पोलिसांनी उधळला भयंकर कट। नाशिक जिल्ह्यातील निफाड शहरात मानवी नात्यांचा काळा कुट्ट आणि संतापजनक चेहरा समोर आला आहे। अनैतिक संबंधांच्या जाळ्यात अडकलेल्या अरुण बाजीराव ढेपले याने रंभाबाई आनंदा काळे यांचा गळा आवळून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे। 24 फेब्रुवारीपासून बेपत्ता असलेल्या रंभाबाई काळे यांच्या प्रकरणाने सुरुवातीला साध्या बेपत्ता प्रकरणाचं रूप घेतलं होतं। मात्र निफाड पोलिसांच्या संशयाने या प्रकरणाला वेगळंच वळण दिलं आणि उघड झाला थरकाप उडवणारा खून। तपासादरम्यान आरोपी अरुण ढेपले याने पोलिसांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांच्या कडक चौकशीसमोर त्यांचा खोटेपणा टिकू शकला नाही। तांत्रिक तपास, मोबाईल CDR विश्लेषण आणि अचूक माहितीच्या जोरावर पोलिसांनी आरोपीला शेवटी गुडघ्यावर आणलं। कबुलीतून समोर आला थरारक प्रकार। रंभाबाई काळे यांचा गळा आवळून खून केल्यानंतर मृतदेह पोत्यात कोंबून त्यात दगड भरले आणि देवपूर रोडालगतच्या पडक्या विहिरीत फेकून दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। गुन्हा लपविण्यासाठी आरोपीने विष प्राशन करून आत्महत्येचाही प्रयत्न केला होता। सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळते। या संपूर्ण तपासात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली निफाड पोलिसांनी सलग प्रयत्न करत या थंड डोक्याच्या खुनाचा पर्दाफाश केला। निफाड पोलिसांची धडाडी पुन्हा सिद्ध। खून उघड करतच नाही तर क्रूर कटाचा चक्काचूर करत आरोपीला कायद्याच्या कचाट्यात ओढलं। निफाड हादरलं, पण पोलिसांनी न्याय दिला। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी निफाड तालुका प्रतिनिधी राजेश भडांगे। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।